वसई विरार परिसरात सध्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर आच्छाद मांडलेला आहे। वसई विरार परिसरातली अशी कुठची गल्ली नाही की त्यामध्ये कुत्र्यांची अक्षरशः झुंड असेल आणि हे कुत्रे लोकांच्या आता जीवावर बेतलेले आहेत। अनेकांना ते चावतात। तर तिकडे विरार पश्चिमेच्या आगाशी परिसरामध्ये 82 वर्षीय आजोबांवर या कुत्र्याने हल्ला केलेला आहे आणि हल्ल्यात ते आजोबा जखमी झालेत। आगाशीच्या टेंबीपाडा कोल्हापूर गावातील ही घटना आहे आणि त्यांच्या हाताला पायाला भटक्या कुत्र्यांनी गंभीर स्वरूपाचे लचके तोडलेले आहेत। सायमन पास्कू मेनेजिस असं या आजोबांचं नाव आहे। कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आजोबांना आज सकाळी 9 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्वरित स्थानिक आजोबांना जी आहे की मदत मिळाली। वसई विरार परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे। वसई विरार महापालिका असेल याच्यावर कुत्र्यांवर निर्बंधीकरण करणं किंवा त्यांना पकडण्याची कुठलीच व्यवस्था नाही। त्यामुळे वसई विरार परिसरात लोक हे सध्या मेटाकुटीला आलेले आहेत। आमचे काका ते सकाळी वाडीत गेलेले तर त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला। कुत्र्यांनी एवढा जबरदस्त हल्ला केला ना की त्याच्या पायाचे लचके तोडले, हाताचे लचके तोडले आणि मग एका माणसाने तिकडे कोल्हापूरला त्यांनी बघितलं आणि त्यांनी त्या गाडीवर घेऊन आमच्या घरी आले। तर ताबडतोब त्याच्या मुलांनी तर आम्हाला आगाशी आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेले। तिकडे मग ते डॉक्टर वगैरे ते बोलवताना थोडं 5-10 मिनिटं गेले पण ते आले आणि त्या उपचार वगैरे केला पण त्यांच्याकडे इंजेक्शन नाही, ते इंजेक्शन पाहिजे होतं। तिकडे चक्कर आली, आम्ही घाबरलो कारण काय माहिती की तिकडे चक्कर आली, रगत वगैरे भरपूर गेलं तर आम्हाला वाटलं काय आता होईल का काय। मग ते आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला नाही तर प्रायव्हेटमध्ये न्यायचं असेल तरी सांगा पण नाही सांगते तिकडेच इंजेक्शन भेटेल तुम्हाला म्हणून आम्ही तिकडे त्या पण बरं झालं त्यांच्या ॲम्ब्युलन्स मिळाली म्हणून आम्हाला बरं झालं। ॲम्ब्युलन्स नसती तर आम्हाला इकडे टायमावर आम्ही पोचू शकलो नसतो कारण हे आम्हाला माहिती नसतं। आम्हाला इकडे कोणत्या हॉस्पिटलमध्ये पहिले नेलेलं? पहिला आगाशी आरोग्य केंद्र सरकारी तिकडे हे नव्हतं का, इंजेक्शन नव्हतं तिकडे? तिकडे इंजेक्शन नाही, ते सगळं आमच्याकडे उपलब्ध नाही इंजेक्शन, हे तिकडेच भेटेल तुम्हाला। आम्ही सांगितलं आम्ही एवढं परिस्थिती हे आहे त्यांना आजारी वगैरे म्हणजे चक्कर वगैरे आली त्यावेळेला आम्ही सांगितलं की आता आम्हाला पुढे पोचू शकतील की नाही, आम्हाला भीती वाटली म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला प्रायव्हेटमध्ये काहीतरी द्या तुम्ही प्रायव्हेटमध्ये। तर ते सांगतात नाही इंजेक्शन एकच तिकडे भेटेल तुम्हाला, दुसरं कुठे भेटणार नाही। तर मग एवढं जर परिस्थिती हे आहे तर मग तिकडे इंजेक्शन तिकडे पण उपलब्ध व्हायला पाहिजे। हे का ना उपलब्ध तिकडे ते आम्हाला काय कळत नाही। तर मग हे असं जर असलं तर मग केस फसायला पाहिजे कारण ही कंडिशन होती ना एवढी, परंतु ते आमचं नशीब बनवून ते सावध झाले आणि इकडे आले, आम्ही टायमाला पोहोचलो। ॲम्ब्युलन्समुळे आम्ही लवकर पोहोचलो आणि जर लेट झालं असतं तर काय परिस्थिती झाली असते। आणि कुत्र्याचं फार त्रास झाला, सगळे नाक्यावर कुत्रे जे एवढ्या कुत्रे झाले की यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे पण कारवाई काय होत नाही। आता रात्रीचे आमची मुलं पण ते दुसरं पुढ्यापाड्यातून रोडला यायला ते दुसऱ्या रोडला येतात कारण काही कुत्रे मागे लागतात। सगळ्या ठिकाणी कुत्रे, रात्रीचे कुत्रे एवढे बेफान झालेले आहेत की कोण रस्त्यावर कोणाला पाडेल ना कोणाला काय करेल हे पुष्कळ लोक घाबरतात यामुळे। पण यावर काहीतरी महानगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे हे आमचं मत आहे।